छत्रपती संभाजीनगर शहरातील शहागंज परिसरातून 10 वर्षीय चिमुकलीचे अपहरण करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। रिक्षा चालकाने मुलीला 100 रुपयांचे आमिष दाखवत जबरदस्तीने रिक्षात बसवले होते। मात्र 3 सतर्क नागरिकांनी पाठलाग केल्याने आरोपीची रिक्षा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील नालीत अडकली होती आणि आरोपी मुलीला आणि रिक्षा सोडून फरार झालाय। या प्रकरणात सिटी चौक पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे। बुधवारी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास शहागंज बाजारात ही घटना घडली आहे। भाजीपाला विकणाऱ्या आत्याकडे आलेल्या 10 वर्षीय मुलीला खाऊ आणण्यासाठी दुकानात पाठवण्यात आले होते। याच वेळी रिक्षा चालकाने "मी तुझ्या आंटीला ओळखतो, चल कुरकुरे घेऊन येऊ" असं सांगत तिच्या हातात 100 रुपये दिले। मुलगी तयार न झाल्याने त्याने तिचे तोंड दाबून जबरदस्तीने रिक्षात बसवले। ही घटना पाहताच आरिफ सईद खान, शेख युसुफ आणि मोहसिन खान यांनी तात्काळ रिक्षाचा पाठलाग केलाय। घाबरलेल्या आरोपीने भरधाव रिक्षा रजिस्ट्री कार्यालयाच्या दिशेने नेली, मात्र कोषागार कार्यालयाजवळ रिक्षा नालीत अडकली आहे। नागरिक जवळ येत असल्याचं पाहून आरोपी मुलीला आणि रिक्षा तेथे सोडून फरार झालाय। घटनेची माहिती मिळताच सिटी चौक पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते। मुलीची सुरक्षित सुटका करून तिला पालकांच्या ताब्यात देण्यात आलं असून अज्ञात आरोपी विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। निर्जन भागाकडे रिक्षा नेत असल्याने आरोपीचा अत्याचाराचा हेतू असावा असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे।